ओल्या नारळाची वडी प्रचंड आवडती आहे, पण साखर अवॉइड करायची आहे. तर चला आज बनवूयात गुळापासून ओल्या नारळाची वडी. तर त्यासाठी मी इथे 1.5 कप खवलेला नारळ घेतला आहे. त्याचसोबत 1 कप गूळ आणि 3/4 कप वॉटर घेतलेला आहे. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, आपला जो ओला नारळ आहे तो छानपणे 3 ते 4 मिनटं मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते कमी झालं पाहिजे. त्यानंतर त्याच सेम पॅनमध्ये इथे मी 3/4 कप वॉटर घेतलं आहे. ते थोडं उकळलं की त्यामध्ये आपण जो गूळ घेतला आहे तो घालायचा आहे आणि छान तो असा उकळू द्यायचा आहे. आपल्याला 1 आरीचा पाक घ्यायचा आहे, म्हणजे 1 तार जी असते तो असा स्टिकी पाक बनवायचा आहे. इथे आपला पाक मस्त तयार झालेला आहे. आता या पाकामध्ये आपल्याला आपला जो ओला नारळ आहे तो ॲड करायचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेलची जायफळची पूड वगैरे सुद्धा ॲड करू शकता, फॉर जस्ट फ्लेवर एन्हान्स होईल यासाठी. आणि त्यानंतर आपल्याला हे मंद आचेवर परतत राहायचं आहे जिथपर्यंत तुम्हाला हे जे पाणी दिसतं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे आपल्याला पाणी नाही दिसत आहे, जे आधी दिसत होतं ते पाणी पूर्ण आटसतोवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. असं एक छान असं बाइंडिंग आली पाहिजे. इथे छान बाइंडिंग येते आहे. आता आपल्याला मी इथे बटर पेपरचा यूज करत आहे. बटर पेपरचा यूज केला की आपल्याला त्या कन्व्हिनियंटली वडी जी आहे ती पूर्ण ते ड्राय झाल्यानंतर इझिली रिमूव्ह करता येईल. सो त्यासाठी इथे मी बटर पेपरचा वापर केला आहे. छान त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर वडी काढायची आहे आणि पुन्हा 3 ते 4 तास आपल्याला ते सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे मस्त आपली वडी सेट झाली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बटर पेपर टाकल्यामुळे जो मेस तयार होतो तो इथे अजिबात नाही होत. आपण एकदम इझिली ह्या वड्या ज्या आहेत त्या रिमूव्ह करू शकतो. सो आता तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त सुपर इन्स्टंट आणि हेल्दी. जर तुम्हाला साखर नाही खायची आहे पण तुम्हाला खोबऱ्याची वडी खूप आवडते तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून.